आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान, मायाळू व्यक्तिमत्व, जतचे लाडके माजी आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत, आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी, चेअरमन श्री दत्त ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था डफळापूर तथा संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली, सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी व डफळापूर तालुका जत. आम्हा सर्वांचे कुशल आधारस्तंभ तथा जतचे माजी पाणीदार आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत, आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा. स्वागतोत्सुक माननीय श्री तुकाराम माळी सर, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस ओबीसी सेल व तुकाराम माळी मित्र परिवार जत. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. संघर्षमय मंथनातून उभे राहिलेले कणखर व मायाळू व्यक्तिमत्व, जतचे माजी पाणीदार आमदार विक्रमदादा सावंत, जत तालुक्याच्या तळागाळापर्यंत आपल्या मायाळू स्वभाव गुणामुळे जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचे आपुलकीची ओल आजही अबाधित आहे. अनेक संघर्षमय मंथनातून उभे राहिलेले हे कणखर नेतृत्व, सत्ता असो वा नसो, आपल्या जनतेच्या जनहितार्थ लढवय्या भूमिकेनं आजही अखंड कार्यरत आहेत. जत तालुक्याचे माजी आमदार व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय विक्रमदादा सावंत यांचा आज बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा होतो आहे. त्यानिमित्तानं 2019 ते 2024 या काळातील 5 वर्षात आमदार सावंत यांनी दुष्काळी तालुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा, लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मैशाळ योजना असू दे, विस्तारित योजना असू दे, त्यांनी विधिमंडळात सभागृहाच्या निदर्शनास आणून सोडवल्या. त्यामुळे त्यांना पाणीदार आमदार म्हणून संबोधले जात होते. दुष्काळी तालुक्यावर शासन लक्ष देत नसल्यानं विधिमंडळाच्या पायरीवर बसून आंदोलन करून संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रित केले होते. जत तालुक्यातील सर्वाधिक जास्त प्रश्न विधिमंडळात मांडणारे ते एकमेव आमदार आहेत. जत तालुक्यातील रस्त्यांचा बॅकलॉग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणला. त्याचबरोबर जत तालुक्यातील जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात केली. साठवण तलाव, ओढ्यावरचे बंधारे, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे अशी अनेक जलसंधारणाची कामं केल्यानं पावसाचे पाणी साठून राहिल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. शिक्षण विभागाच्या शाळा खोल्या, अंगणवाड्या खोल्या, आरोग्य विभागाच्या उपकेंद्राच्या इमारती व प्रशासकीय इमारती पूर्ण करण्यासाठी त्यांनी सर्वाधिक प्रयत्न केले. जत तालुक्यातील अनेक बागांना व फळांना पीक कर्ज मिळत नव्हतं, ते मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ड्रॅगन फ्रूट व केळी यास पीक कर्ज मिळत नव्हते, ते मिळवून दिलं. मागील 5 वर्षात त्यांनी जत तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र भिंगरीसारखे फिरून जनतेची कामं केली. तरीही त्यांनी पराभवाला खचून न जाता पुन्हा काम सुरू केलंय. माजी आमदार सावंत यांनी जत तालुक्याला दिलेला शब्द पूर्ण केलाय, त्यामुळे ते त्यांच्या कामात समाधानी आहेत. जत तालुक्यासाठी निस्वार्थ भावनेनं विकासात्मक दृष्टिकोन ठेवून भरीव कामगिरी करणाऱ्या माजी पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांना लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.